मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचनच्या बोलण्यामुळे खचून गेलेल्या आप्पांना यश आराम करण्यासाठी घेऊन जातो. तर अरुंधती खूप रडत असते. तेवढ्यात आशुतोष तिथे येतो. तर अरुंधती लगेच डोळे पुसते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, काल झालेल्या प्रेस कॉन्फरन्सचं पहिलं आर्टिकल आज पेपरमध्ये छापून आलं आहे. तुझा खूप मोठा इंटरव्ह्यू छापून आला आहे. फोटो तर एकदम कमाल आला आहे आणि तुझ्या गाण्याची खूप तारीफ झाली आहे. आज मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. परंतु आशुतोषच्या बोलण्याकडे अरुंधतीचं लक्ष नसतं. अरुंधती खूप रडायला लागते. तेव्हा आशुतोष तिला काय झालं असं विचारतो. तर दुसरीकडे ईशा रडतच गौरीला सांगते, आमचं घर असं कधीच नव्हतं. सगळेजण खूप खुश असायचे. माझ्या मैत्रिणी तर मला म्हणायच्या, ईशा तू खूप लकी आहेस, कारण तुझी जॉईंट फॅमिली आहे. तुझे आजी आजोबा तुझ्यासोबत राहतात. तेव्हा गौरी ईशाला समजावते. तेवढ्यात अविनाश तिथे येतो. तर तेव्हा ईशा अविनाशला विचारते, तू आप्पांना आज घरी घेऊन येशील ना? आई जशी कायमची निघून गेली तसे आप्पा तर जाणार नाहीत ना? एक एक करून सगळेजण घर सोडून गेले तर अशी भीती ईशा व्यक्त करते. त्यावर अविनाश ईशाला समजावत असं काहीच होणार नाही म्हणून सांगतो. तर ईशा सांगते, आज आजी जे काही बोलली ते खूप विचित्र होतं. तेव्हा अविनाश बोलतो, आईला तिची चूक लवकरच समजेल. आई आप्पांशिवाय नाही राहू शकत. 50 वर्ष झाले ते एकत्र राहतात. ती उद्याच मला सांगेल की आप्पांना घरी घेऊन ये. त्यांची फक्त शरीरं वेगळी आहेत, मन मात्र एकच आहे. मग कसे ते वेगळे राहू शकतात? तेव्हा ईशा विचारते, काका आपलं घर पूर्वीसारखं होईल का? त्यावर अविनाश नक्की होणार म्हणून सांगतो. तर गौरी ईशाला बाहेर घेऊन जाते. तेवढ्यात अनघा तिथे येते व अविनाशला खायला काय बनवू असं विचारते. तेव्हा अविनाश, तू आज ऑफिसला गेली नाहीस का असा प्रश्न अनघाला करतो. त्यावर अनघा आज आजीचा मूड आणि पाय दोन्ही ठीक नसल्याचं सांगते. तर तेव्हा अविनाश बोलतो, आता तिला असंच होणार. तिच्या मनामध्ये वहिनीबद्दल खूप राग आहे. आप्पा वहिनीची बाजू घेतात हेच तिला सहन होत नाही. त्यात आपल्या घरात वहिनीविरोधात तिचे कान भरवणारे लोक काही कमी नाही. तर अनघा सांगते, जी लोक ताईच्या जास्त जवळ आहे त्यांचाही आजी रागराग करतात, खूप विचित्र वागतात. त्यावर अविनाश बोलतो, या वयातील लोकांना समजावून सांगणंही खूप कठीण असतं. तरीही मी आईशी बोलण्याचा प्रयत्न करतो. व यश कुठे गेला असा प्रश्न अनघाला करतो. तेव्हा अनघा सांगते, यश आप्पांसोबत ताईच्या घरीच थांबलेला आहे. त्यावर अविनाश बोलतो, बरं झालं यश तिथेच आहे, नाहीतर आप्पासारखं आईच्या बोलण्याचा विचार करत बसतील. त्यानंतर अविनाश तयार होण्यासाठी जातो. तर अनघा खूप नाराज असते. तर दुसरीकडे अरुंधती घडलेला सर्व काही प्रकार आशुतोषला सांगते व बोलते, आजपर्यंत मी आप्पांना असं खचून गेलेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्यांच्यासारखा खंबीर माणूस, परंतु आज मात्र हताश झाले होते. त्या दोघांचा 50 वर्षांचा संसार आहे. गेली कित्येक वर्ष मी त्यांना जवळून पाहत आहे. घरात भांडणं नको म्हणून आप्पा नेहमी पडती बाजू घ्यायचे. एकदम सच्चा माणूस आहे. आजपर्यंत आई आप्पांचे काही कमी भांडणं झाली नाहीत, परंतु त्यातही गोडवा असायचा. आम्ही नेहमी म्हणायचो, दोघांचं प्रेम म्हणजे लोणच्यासारखं मुरलं आहे. परंतु आज आईंना काय झालं होतं काही कळलं नाही. काहीही बोलत होत्या, तुम्ही आत्तापर्यंत संसारासाठी काही केलं नाही असं त्या स्पष्टपणे आप्पांना म्हणाल्या. परंतु आप्पांनी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे. तर तेव्हा आशुतोष सांगतो, डोक्याचे वायर सर्किट बिघडले तर कधी कधी असंच होतं. तर अरुंधती बोलते, त्यात आमच्या घरी काही विषय असे नाजूक झालेत की जरासा धक्का लागला तर त्यांच्या जखमा जाग्या होतात. म्हणून मी आप्पांना इकडे घेऊन आले. आई आप्पांनी वेगळं राहावं असं मलाही वाटत नाही, परंतु आप्पांच्या मनाला आता शांतता हवी. तेव्हा आशुतोष बोलतो, कदाचित दूर राहिल्यानंतर ते एकमेकांना मिस करतील व पुन्हा एकत्र येतील.
तर तेव्हा अरुंधती सांगते, मला नाही वाटत आप्पा आपणहून आईशी बोलायला जातील, कारण ते खूप दुखावले गेले आहेत. तेवढ्यात यश तिथे येतो. तर आशुतोष आप्पांची विचारपूस करतो. तर अरुंधती आप्पांना झोप लागली का असं विचारते. तेव्हा यश नकार देत आप्पा नुसते पडून आहेत असं सांगतो. तर अरुंधती बोलते, आप्पा नेहमी सांगायचे, घराला ऊन आणि सावली दोघांची गरज असते. एकाने स्वच्छ सूर्यप्रकाश दिला तर दुसऱ्याने सावली द्यायची असते. आप्पा नेहमी शांत शीतल अशी सावली द्यायचे, परंतु आज त्या सावलीला काहीही किंमत नाही असं आई म्हणाल्या. तर तेव्हा यश बोलतो, कोणी म्हणून काही होत नाही. आपल्याला माहिती आहे आप्पांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते. मला आप्पांची हालत आता बघवत नाही. तर अरुंधती सांगते, मलाही आज आईंचा खूप राग आला आहे. आज त्यांनी आप्पांना असं बोलायला नको होतं. आता मला एका गोष्टीची काळजी वाटत आहे. हे सर्व अनिरुद्धला कळल्यावर ते काय करतील, कारण आईंना व अनिरुद्धला एकमेकांमधील दोष कधीच दिसत नाही. त्यावर यश बोलतो, बाबांचं आप्पांवरही खूप प्रेम आहे. फार वेळ आजी व आप्पा एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. कदाचित बाबा यायच्या आतमध्येच आप्पा घरी जातील. तेव्हा आशुतोष बोलतो, ही म्हातारी माणसं म्हणजे लहान मुलांसारखी असतात. क्षणात भांडतात व क्षणात एकत्र येतात. आपण फक्त त्यांच्या आजूबाजूला असायला हवं. तेव्हा अरुंधती आशुतोषला, आज मी ऑफिसला आले नाही तर चालेल का असं विचारते. त्यावर आशुतोष होकार देत यशला पेपरमध्ये छापून आलेला अरुंधतीचा इंटरव्ह्यू दाखवतो. तर तेव्हा ते पाहून यश खूपच खुश होतो. तेव्हा अरुंधती, तुम्ही आणि नितीन आज संध्याकाळी इथे याल का, कारण आप्पांना तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतं. तेवढेच वेगळे विषय निघतील, त्यांचं मन रमेल असं बोलते. तर आशुतोष आनंदाने होकार देतो. त्यानंतर अरुंधती सीडी आणण्यासाठी आशुतोषबरोबर खाली जाते. तर यश आप्पांची औषधं आणण्यासाठी घरी जातो. आप्पा मात्र एकटेच असतात. दुसरीकडे संजना विचार करते, आईचं डोकं आज पूर्णपणे फिरलं आहे. काहीही बोलत होत्या ते सुद्धा आप्पांच्या बाबतीमध्ये. उद्या अनिरुद्ध आल्यानंतर त्याला सर्व कळणार. मग तोही थयाथया नाचायला लागणार. आणि त्यात आईंनी त्याला असं सांगायला नको की माझे कान संजनाने भरवले. त्या म्हातारीचं काही सांगता येत नाही. अनिरुद्धला समजलं तर तो मला सोडणार नाही. आता तर ऑफिसलाही जायचं नाही म्हटल्यावर दिवसभर मला त्याची बडबड ऐकावी लागणार. अनिरुद्ध यायच्या आत आप्पांना घरी घेऊन येता येईल का, नाही तर अनिरुद्ध सगळ्याचं खापर माझ्यावरच फोडेल असा विचार करत संजना वेडी होते. दुसरीकडे अरुंधती तिच्या अल्बमची सीडी घेऊन घरी येते व आप्पांना दाखवण्यासाठी बेडरूममध्ये जाते, परंतु आप्पा तिथे नसतात. अरुंधती आप्पांना आवाज देते तर आप्पांचा मोबाईल तिथेच असतो. त्यानंतर अरुंधती घरात सगळीकडे आप्पांना शोधते, परंतु आप्पा कुठेही नसतात. अरुंधती खूप घाबरते व लगेच आशुतोषला फोन करून आप्पा घरात कुठेच दिसत नसल्याचं सांगते. तर आशुतोष लगेच अरुंधतीच्या घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे यश घरी येतो. तेव्हा अविनाश आप्पांची विचारपूस करतो. तेव्हा यश ते फारसे बरे नाहीत, खूप दुखावले गेले आहेत असं अविनाशला सांगतो. तेवढ्यात अनघा तिथे येते व तीही आप्पांची विचारपूस करते. तर यश आप्पांची मनस्थिती अजूनही ठीक नसल्याचं सांगतो. तेव्हा अनघा बोलते, आजीचं डोकं शांत झालं की त्या स्वतः आप्पांना घ्यायला जातील. तर दुसरीकडे अरुंधती व आशुतोष आप्पांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडतात. अरुंधती खूप घाबरते व आप्पांचा फोटो दाखवत त्यांचा शोध घेत असते, परंतु आप्पा कुठेही सापडत नाही. त्यानंतर अरुंधती यशला फोन करून आप्पा घरात कुठेही नसल्याचं सांगत खूप रडत असते. तिला बोलताही येत नाही. तर आशुतोष फोन घेत यशला सर्व काही सांगतो. तेव्हा यशला मोठा धक्का बसतो. तर यश लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. तेव्हा अविनाश आप्पांच्या मित्रांना फोन करून चौकशी करण्याचं ठरवतो. तर अनघा जवळच्या सर्व हॉस्पिटलमध्ये फोन करण्यासाठी सांगते. सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. अनघा देवाला प्रार्थना करते. उद्याच्या भागामध्ये आशुतोष अरुंधतीला आप्पा विचित्र अवस्थेत सापडणार आहे. तर दोघांनाही खूप धक्का बसणार आहे. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.